UPSC CDS 2013 एक खलाशी 48 किलोमीटरचे अंतर प्रवाहाच्या दिशेने 8 तासात पार करतो. जर त्याला तितक्याच अंतरावर परतण्यासाठी 12 तास लागत असतील तर प्रवाहाचा वेग काढा. पहा आता कसं आहे नीट. 48 किलोमीटर अंतर कसं आहे प्रवाहाच्या दिशेने, म्हणजे इकडे प्रवाह चालू समजा आणि इकडे समजा त्याचं ते जहाज असेल. पहा ते जहाज आहे, ते त्याचं जहाज आणि ते जहाज प्रवाहाच्या दिशेने निघालेलं आहे. तर प्रवाहाच्या दिशेने त्याचं ते जहाज निघालं आहे. तर त्यावेळेस 48 किलोमीटरचे अंतर आहे. अंतर किती 48 आहे. हे अंतर हे फिक्स आहे. 48 किलोमीटर अंतर त्याला टोटल जायचं आहे. तर 48 किलोमीटरचे अंतर प्रवाहाच्या दिशेने 8 तासात पार करतो. त्याला वेळ किती लागला बघा बरे. वेळ 8 तास आहे. पहा अंतर किती आहे 48 किलोमीटर आहे. 48 किलोमीटरचे अंतर प्रवाहाच्या दिशेने 8 तासात पार करतो. जर त्याला तितक्याच अंतरावर माघारी येताना माघारी जायचं असेल तर परतण्यासाठी त्याला 12 तास लागतात. किती लागतात? 12 तास लागतात. म्हणजे माघारी यायचे म्हणलं ना त्याला वेळ लागतो 12 तास. अंतर किती तेच आहेत. पहा आता अंतर बरोबर किती 48 किलोमीटर आहे. आता पहा त्यांनी आपल्याला प्रवाहाचा वेग प्रवाहाच्या दिशेने तो गेलेला आहे. कसा गेलेला आहे? प्रवाहाच्या दिशेने गेलेला आहे 48 किलोमीटर चे अंतर पार करण्यासाठी. त्याला एकूण 8 तास लागले आणि माघारी यायला त्याला 12 तास लागत आहेत. तर प्रवाहाचा आपल्याला वेग काढायचा आहे. पाहता इकडे मग आपण असं म्हणू प्रवाहाचा वेग x किलोमीटर दर तास मानू. प्रवाहाचा वेग व जहाजाचा वेग y किलोमीटर दर तास मानू. किंवा ह्याला ते काय नाव x तास मानू मानू. आता पहा बरे प्रवाहाचा वेग आपण x मानलेला आहे. जहाजाचा वेग किती मानलेला आहे? y मानलेला आहे. तर ते जहाज पुढे गेलं आहे आणि परत ते माघारी पण आलेलं आहे. जहाज पुढे पण गेले माघारी पण आले. तर त्या जहाजाचा वेग हा ताशी y आहे आणि प्रवाहाचा वेग किती आहे x किलोमीटर दर तास आहे. आता जाताना काय होतं त्यांच्या वेगांची बेरीज होते. काय होते? वेगांची जाताना बेरीज होते. जाताना म्हणजे 48 किलोमीटर हे आहे अंतर आहे. जाताना काय होणार? त्यांच्या वेगांची बेरीज होणार आहे. x अधिक y होणार जाताना बेरीज. मग अंतर भागिले वेळ याचं उत्तर काय आलं? तर जाताना काय आलं बघा बरे 8 तासामध्ये गेला 8 आलं. म्हणजेच 48 बरोबर 8 कंसात x अधिक y म्हणून 48 बरोबर 8x अधिक 8y समीकरण आलं. मग 8 ने भागल्यावर उत्तर आलं 8 × 48 6 म्हणजे x अधिक y याचं उत्तर काय आलं 6 आलं. समीकरण नंबर काय आलं 1 आलं. पहा 48 अंतर ते प्रवाहाच्या दिशेने गेलंय. प्रवाहाच्या दिशेने काय होते? त्या वेगांची बेरीज होते. याचा वेग आणि त्याचा वेग त्या वेगांची बेरीज होणार आहे. ते 8 तास लागले. उत्तर आलं हे x अधिक y काय आलं 6 आले भाग लावून. आता पुढे काय आलं? माघार येताना काय होतं? वेगांची वजाबाकी होते. प्रवाहाचा वेग आणि हा जहाजाचा वेग. जहाज माघारी आलेलं आहे. नीट पाहता इथं गंमत आहे. जहाज माघारी आलेला आहे. मग जहाजाचा वेग हा जास्त आहे, प्रवाहाचा वेग कमी आहे आणि अंतर तेवढंच आहे. 48 भागिले आता येथे x वजा y मांडायचं का y वजा x मांडायचं ते पहा. ते गोष्ट महत्वाची आहे. जहाजाचा वेग जास्त आहे म्हणून ते जहाज माघारी येऊ शकलेलं आहे. जर जहाजाचा वेग कमी असता प्रवाहाच्या पेक्षा जहाज माघारी येऊ शकत नाही. जहाजाचा वेग जास्त आहे म्हणजे y वजा x मांडायचं. हे ध्यान ठेवा नीट. ही गोष्ट नीट बघा. 12 तास लागले.
वाय वजा एक्सला काय आहे 12 तास लागले. 12 वाय वजा एक्स का मांडले पहा नीट. ही गोष्ट महत्वाची आहे, की जहाजाचा वेग हा जास्त आहे, प्रवाहाचा वेग हा कमी आहे. त्यामुळे 12 आले. 12 म्हणजे 12/1. मग तिरपस केला गुणाकार. कसं होईल 12y वजा 12x बरोबर 28 जसं हे आपण मांडलं की 8x अधिक 8y बरोबर 28 छेदण्यामध्ये एक असतो त्यामुळं हा मग समीकरण सोडवलंय 12 ने भागलं आता मग किती राहिलं बघा बरं मग y वजा x म्हणजे 12 चौक 48 स्टार्टला आपण x घेऊ म्हणजे असं होईल वजा x अधिक y बरोबर 4 समीकरण नंबर काय आलं 2 आलं. आता माझी बेरीज करू मग कसं होईल बघा बरं मग x अधिक y बरोबर 6 x अधिक y 6 वजा x अधिक y बरोबर वजा x अधिक y बरोबर 4 x ला निघून गेले y y 2y 2y म्हणजे 10 आले y म्हणजे किती आलं 5 आलं y हा काय आहे जहाजाचा वेग आहे त्याने काय विचारलं प्रवाहाचा वेग मग x अधिक y किती बघा बरे 6 आहे त्याला y 5 आहे मग x अधिक 5 बरोबर काय आलं 6 x ची किंमत काय आली 6 वजा 5 x बरोबर काय आला 1 आला प्रवाहाचा वेग काय आला ताशी 1 किलोमीटर आला पहा नीट कसं आहे हा नीट पहा एकूण अंतर होतं 48 किलोमीटर पहा मुख्य संकल्पना समजून घ्यायची म्हणजे आकडेमोड महत्वाचे नाही आकडेमोड तुम्ही कशी करू शकता एकदा का संकल्पना समजलं मुख्य काय आहे समजू शकता बघा 48 किलोमीटर अंतर होतं प्रवाहाच्या दिशेने 8 तासात पार प्रवाहाच्या दिशेने चालला ना प्रवाहाच्या दिशेने म्हणजे वेगांचे काय होणार आहे बिरज होणार आहे म्हणजे त्या प्रवाहाचा पण वेग आणि जहाजाचा स्वतःचा वेग जहाजाचा स्वतःचा वेग आपण काय केला इथं वाय मानलेला आहे प्रवाहाचा वेग एक्स मानलेला आहे त्यामुळे जाताना काय झाले वेगांची बेरीज झाली वेगांची बेरीज झाली मग अंतर भागिले वेग म्हणजे वेळ असतो वेळ आला 8 तास हे समीकरण तयार आलं पुढे काय केलं पुढच्या वेळेस विरुद्ध दिशेने आले विरुद्ध म्हणजे जहाज त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालले याचा अर्थ काय जहाज पुढे पुढे चालले पण प्रवाहाला मागामागे खेचतोय त्या वेगांचे काय होते वजाबाकी होते वेगांची वजाबाकी होते म्हणजे मोठ्या वेगातून लहान वेग वजा होतो त्यातला मोठ्या वेगात जहाजाचा आहे त्यामुळे एक वेग वजा केला उत्तर वाय वजा 1 साधा 28 तिरपस गुणाकार केला भाग लावला वाय वजा एक्स म्हणजेच वजा एक्स अधिक वाय काय आलं 4 आलं मग एक्स प्लस निघून गेले 2 वायची किंमत 10 आली वायची किंमत 5 आली वाय हा काय जहाजाचा वेग आहे लगेच 5 हा पर्याय निवडायचा नाही नंतर जहाजाचा वेग आपला काढायचा आहे जहाजाचा वेग वाय आला आहे तो किंमत भरली एक्स अधिक वाय 6 आहे 5 तिकडे वजा केले 1 उत्तर आलं मग त्या प्रवाहाचा किती वेग होता 1 होता आणि जहाजाचा वेग किती होता तर 5 होता बघा म्हणजे 48 किलोमीटर एकूण अंतर आहे त्यातला प्रवाहाचा वेग आहे 1 जहाजाचा आहे 5 म्हणजे जहाजाचा आणि प्रवाहाचा मिळून 1 उत्तर आलं 5 आणि 6 48 भागिले 6 म्हणजे पहिल्यांदा 8 तास लागले आता माघार येताना काय झालं की जहाजाचा वेग 5 आहे पण प्रवाहाचा वेग काय एक विरुद्ध आहे तेव्हा तो वजा होणार तो त्याला विरुद्ध करतोय वजा होणार म्हणजे 12 भागिले 4 48 भागिले 4 म्हणजे 12 आले 12 तास लागलं म्हणजे जाताना वेगांची बिरज होते माघारी येताना विरुद्ध दिशा असल्यामुळे वेगांची वजाबाकी होते अंतर तेच आहे अंतर भागिले वेग म्हणजे काय असतो वेळ असतो अशा पद्धतीने हे UPSC CDS ला 2013 ला घेण्यात आलं होतं त्याचं उत्तर आलं होतं प्रवाहाचा वेग ताशी 1 किलोमीटर हे त्याचं उत्तर होतं